Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 11 of differentiation and we are solving previous year questions. तर आज आपण इथे 3 क्वेश्चन घेणार आहोत. त्यातला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन हा कर्नाटका सीईटी 2016 मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि जो आपला थर्ड क्वेश्चन आहे तो EAM सीईटी 2007 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला पहिला क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर तो काही अशा प्रकारचा आहे. इफ tan inverse x square plus y square equal to alpha then dy by dx equal to what. म्हणजे आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये dy by dx फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. तर तो फाइंड आउट करण्यासाठी आधी आपण आपल्याला जी टर्म दिलेली आहे ती टर्म ॲज इट इज लिहून घेऊया. तर बघा ती टर्म काही अशा प्रकारची आहे. tan inverse x square plus y square equal to alpha. तर याला डिफरन्शिएट करण्याआधी आपण हा tan इनवर्स जो आहे त्याला राईट हँड साईडला शिफ्ट करूया. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काही अशा प्रकारची मिळणार. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू tan अल्फा. tan इनवर्स राईट हँड साईडला गेल्यानंतर tan होणार. ओके, आता याला आपण डिफरन्शिएट करूया. आणि बघा इथे आपल्याला dy बाय dx काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे डिफरन्शिएट आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. ओके, इथे आपण लिहूया डिफरन्शिएट with respect to x we get बघा x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येणार 2x, y स्क्वेअरचं 2y dy बाय dx आणि tan अल्फा ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्यामुळे याचं डिफरन्शिएशन येणार 0. ओके, बघा याला आपण थोडं सॉल्व करून घेऊया. आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. त्यामुळे आपण 2x ला या साईडने नेऊया. 2y dy बाय dx इक्वल टू मायनस 2x. ओके, आता या 2y ला सुद्धा आपण या साईडने नेऊया राईट हँड साईडने. म्हणजे ही टर्म होणार 2x अपॉन 2y. इथे 2 गेट कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार मायनस x बाय y. आणि ही व्हॅल्यू आहे dy बाय dx जी की आपल्याला काढायची होती. आणि मायनस x बाय y आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. बघा अशा प्रकारे आपण पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काढलेला आहे. यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. बघा यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. तर तो आहे इफ y इक्वल टू e टू द पॉवर साइन इनवर्स t स्क्वेअर मायनस 1 अँड x इक्वल टू e टू द पॉवर सेक इनवर्स 1 बाय t स्क्वेअर मायनस 1 देन dy बाय dx. तर आपल्याला इथे dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर त्यासाठी आधी आपण जी दिलेल्या टर्म आहे x आणि y च्या त्या आपण लिहून घेऊया. तर ती टर्म काही अशा प्रकारची आहे. y इक्वल टू e टू द पॉवर साइन इनवर्स t स्क्वेअर मायनस 1 अँड x इक्वल टू e टू द पॉवर सेक इनवर्स 1 बाय t स्क्वेअर मायनस 1. ओके, तर बघा इथे जो आपल्याला x दिलेला आहे त्याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो e टू द पॉवर कॉस इनवर्स t स्क्वेअर मायनस 1. कारण आपल्याला माहीत आहे सेक इनवर्स x म्हणजेच कॉस इनवर्स 1 बाय x. यावरून आपण ही टर्म या प्रकारे लिहू शकतो. तर याला डिफरन्शिएट करण्याआधी आपण x आणि y चा प्रोडक्ट करूया. बघा x इंटू y करूया आपण. तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे e टू द पॉवर कॉस इनवर्स t स्क्वेअर मायनस 1 आणि y ची व्हॅल्यू आहे e टू द पॉवर साइन इनवर्स t स्क्वेअर मायनस 1. आता इथे आपण या दोघांच्या बेसची ॲडिशन करू शकतो. पॉवरची ॲडिशन करू शकतो कारण यांचा बेस सेम आहे. ओके, बघा तर त्याची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे टर्म मिळणार. साइन स्क्वेअर t स्क्वेअर मायनस 1 प्लस कॉस इनवर्स t स्क्वेअर मायनस 1. ओके, आता आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे. तो फॉर्म्युला आहे साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इक्वल टू पाय बाय 2 येत असते. ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. इथे x इक्वल टू t स्क्वेअर मायनस 1 दिलेला आहे. म्हणजेच हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो आणि आपल्याला e टू द पॉवर पाय बाय 2 आपण अशा प्रकारे लिहू शकतो याला इथे हा फॉर्म्युला यूज करून. म्हणजे x y चा प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे e टू द पॉवर पाय बाय 2. त्यामुळे आपण याचा इथे प्रोडक्ट केलेला आहे. ओके, म्हणजे क्वेश्चन पाहून तुम्हाला कळायला हवं
की इथे प्रोडक्ट करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे की सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे आन्सर काढण्यासाठी तुम्हाला जे नेसेसरी आहे ते तुम्हाला इथे अप्लाय करावं लागेल. इथे आपल्याला प्रोडक्टची गरज होती कारण की हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करू शकत होते, म्हणून आपण इथे प्रोडक्ट केलेला आहे एक्स आणि वायचा. ओके, आता आपण याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण dy/dx आपल्याला काढायचं आहे. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. एक्स आणि वायला डिफरन्शिएट करण्यासाठी आपल्याला इथे प्रोडक्ट रूल अप्लाय करावा लागेल. ओके, तर अप्लाय करूया तो आपण. एक्स इंटू dy/dx प्लस वाय इंटू 1 आणि e टू द पॉवर π/2 ही कॉन्स्टंट टर्म आहे, त्यामुळे इथे येणार 0. ओके, पाय ही टर्म आपल्याला काढायची आहे एक्स dy/dx, म्हणून हा वाय आपण राईट हँड साईडला नेऊया, म्हणजे तो होणार -y आणि म्हणजेच dy/dx इक्वल टू आपल्याला मिळणार -y/x. ओके, आणि -y/x आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. त्यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन बघूया. नंतर आपला लास्ट क्वेश्चन तर तो आहे अशा प्रकारचा. इफ 2x² - 3xy + y² + x + 2y - 8 = 0 देन dy/dx. तर आपल्याला इथे जी दिलेली टर्म आहे त्याला डिफरन्शिएट करावं लागणार. तर त्याला डिफरन्शिएट करण्यासाठी आपण ती टर्म लिहून घेऊया आधी. तर ती टर्म आहे आपली 2x² - 3xy + y² + x + 2y - 8 = 0. ओके, तर याला आपण डिफरन्शिएट करून घेऊया. डिफरन्शिएट आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागणार. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. बघा, इथे येणार 4x - 3. इथे एक्स वाय प्रोडक्टमध्ये आहे, म्हणून आपल्याला इथे डिफरन्शिएशनचा प्रोडक्ट रूल लावावा लागेल त्याला डिफरन्शिएट करण्यासाठी. तर इथे येणार x इंटू dy/dx प्लस y इंटू 1 प्लस 2y dy/dx प्लस 1 प्लस 2 dy/dx -0 = 0. ओके, अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. याला आपण थोडं आणखी सॉल्व करून घेऊया. 4x - 3x dy/dx आपण ब्रॅकेट ओपन करत आहोत, म्हणून इथे निगेटिव्ह साईन येणार. -3y प्लस 2y/dx प्लस 1 प्लस 2 dy/dx 2 dy/dx = 0. ओके, तर बघा आपल्याला काढायचं आहे dy/dx. ओके, बघा इथे आपल्याला दिसत आहे dy/dx. आपण dy/dxच्या टर्म सेपरेट लिहूया आणि बाकीच्या ज्या टर्म आहे त्याला सेपरेट लिहूया. ओके, पहा 4x - 3y आपण याला लाईन करूया प्लस 1. ओके, आणि ज्या dy/dx आहे त्याच्या टर्म आपण सेपरेट लिहूया, म्हणजे प्लस -3x प्लस 2y प्लस 2. ओके, पहा या टर्म आहे dy/dxच्या. ओके, तर dy/dx काढायचं आहे आपल्याला, म्हणजे इथे आहे ही टर्म आहे -3x प्लस 2y प्लस 2. ओके, dy/dx. आता या टर्मला आपण राईट हँड साईडला नेऊया, म्हणजे ही टर्म होणार -4x प्लस 3y -1. ओके, आता आपल्याला काढायचं आहे dy/dx, म्हणजे ही टर्म आपण या साईडनं नेऊया, म्हणजे ती टर्म होणार, ती जाणार डिनॉमिनेटरमध्ये -3x प्लस 2y प्लस 2. आता बघा dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती -4x प्लस 3y -1 अपॉन -3x प्लस 2y प्लस 2 अशा प्रकारची. पण इथे निगेटिव्ह साईन समोर आहे आणि हा 3y जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण 3y ला समोर करूया आणि 4x ला नंतर लिहूया. इथे सुद्धा आपण या पॉझिटिव्ह टर्मला समोर लिहूया आणि ही -3x ची जी निगेटिव्ह टर्म आहे त्याला सेकंड पोझिशनमध्ये करूया. म्हणजे आपली व्हॅल्यू काही अशा प्रकारची येणार dy/dx ची 3y -4x -1 अपॉन 2y -3x प्लस 2. म्हणजे ही व्हॅल्यू आहे आपली dy/dx ची,
जी की आपल्याला काढायला सांगितलेली होती. आणि अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर ए मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण तिन्ही क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. हे तिन्ही क्वेश्चन तुम्ही पॉज करून नोट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.